नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचं मॅथ्स पाहणार आहोत। आपलं प्रकरण आहे बार ग्राफ्स। आपल्या व्हिडिओ क्रमांक 23 मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 19 मधील लास्ट क्वेश्चन 5 आणि 6 हे दोन प्रश्न अभ्यासणार आहोत। जो 7वा प्रश्न आहे तो तुम्ही प्रॅक्टिससाठी वेगवेगळी मापं घेऊन करायचा आहे। तर आपला हा जो 5वा प्रश्न आहे तो 5वा प्रश्न काय आहे, मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा। सांगली जिल्ह्यातील 5 गावांमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले। या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा। प्रमाण y अक्षावर 1 सेमी बरोबर 100 झाडे घ्यायची आहे। आता सेमीच्या विद्यार्थ्यांनी हाच प्रश्न स्टुडंट plant trees in a village of Sangli district. Make a bar graph of this data. स्केल दिलेला त्यांनी 1 सेमी बरोबर 100 ट्रीज 100 ट्रीज। आता हे जे काढलेलं आहे ह्या y अक्षावर 1 सेमी बरोबर 100 झाडं सांगितलेली आहे। म्हणून आपण बघा 100 200 किंवा 100 200 300 400 500 600 700 इथं झाडांची संख्या थोडक्यात नंबर ऑफ ट्रीज आणि इकडं तुमच्या जिल्ह्यातील गावांची संख्या येणार आहे। दुधगाव, बागणी, समडोळी, आष्टा, आणि कवटेपिराळ। आता ही गावांची नावं झालेली आहेत। इथं लिहा नेम ऑफ प्लेस। आता आपल्याला पहिलं दुधगावचे किती ट्रीज आहेत तर 500 ट्रीज आहेत। म्हणून बघा हे 500 ट्रीज व्यवस्थित आता आपल्याला हे ग्राफ काढायचे, बार काढायचे आहेत। बघा हे 500 आहे। आता इथं 1 सेमी बरोबर 100 ट्रीज म्हणजेच ह्या 100ला जर आपण 10 ने भागलं, कारण प्रत्येक एककात 10 घर असतात, म्हणजे एका रेषेला 10 झाडे येतात हे लक्षात घ्या। म्हणजे जरी ऑड तुम्हाला नंबर दिली तर तिथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे। आता बागणीमध्ये 350 दिले, म्हणजे आता 350 म्हणजे किती येणार बघा, हे 300 आणि हे 400, ह्याच्या मधली जी आहे ती 50 येणार, किंवा एका रेषेला 10 झाडं म्हणून कितवी रेषा येते बघा 300, नंतर 10 20 30 40 आणि 50, म्हणजे 5वी जी रेषा येणार आहे तुमची ती तुमची 50 येणार आहे। म्हणजेच 350 ही 350 ही आपली बागणीची झाडं आलेली आहेत। बघा 400 आणि 300च्या मध्ये हे 350। नंतर आता समडोळी 600 आहेत। समडोळीचे 600 आहेत। व्यवस्थित तुम्ही ज्या त्या ह्याच्यावर आलेख कागदावर अगदी ॲक्युरेटच तुमचा आलेख दिसला पाहिजे। इकडे तिकडे रेषा वगैरे करू नका,
पेन्सिलनी आणि पट्टीच्याच साहाय्याने या रेषा काढा. हाताने कागदावरच रेषा आहेत म्हणून ओढू नका. पुन्हा आष्ट्याची 420 आहे. आता 420 आपलं स्केल एका रेषेला किती आहे 10 झाड म्हणजे 400. 400 नंतर कितवी रेषा येणार आहे 20 म्हणजे, तर 400 नंतर 20 म्हणजे दुसरी रेषा येणार आहे म्हणजे 10 आणि 20 420. आणि आता 540 कवठे फिरा 540 म्हणजे 500 नंतर ची चौथी रेषा. बघा आता हे आले किंवा हे जे बार आहे ते फेंट हे तुम्ही रंगवा. कोणतीही तुम्ही दुसरी डिझाईन काढा, मात्र सर्व ह्या तुमच्या बार मध्ये हे एकसारखीच तुमची डिझाईन आली पाहिजे. प्रत्येक बार मध्ये तुम्ही वेगवेगळी डिझाईन काढू नका, कारण एकाच प्रकारची ही सगळी झाडं आहेत. त्यामुळं तुम्हाला एकच प्रकार इथं करायचा आहे. जेव्हा तुम्ही जॉईन ग्राफ जोड स्तंभालेख काढचाला तेव्हा मात्र तुम्हाला वेगवेगळे इथं दाखवणं गरजेचं आहे. पण अशा वेळी तुम्ही प्रत्येक स्तंभात एकसारखंच डिझाईन काय असेल ते रंगरंगोटी करा. तुमचा जो आलेख आहे हा आलेख तुमचा अतिशय उत्कृष्ट अट्रॅक्टिव्ह असा दिसला पाहिजे की बघता क्षणीच समजा तुमचं इथं 500 असेल आणि 510 किंवा त्याच्या खालची जरी एक रेष झाली तरी सुद्धा ते चुकून बरोबर दिलं जातं. पण कुठंतरी थोडंसं रेष ओढल्या खाली वर केले डार्क फेंट एकीकडे डार्क एकीकडे फेंट आहे तर मिळणार नाही. जर तुमचं एकसारखा सेम जर न खाडाखोड करता आलेख असेल तरी सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळून जातील. व्यवस्थित बघा हा ग्राफ आणि अगदी नंबर जे काय तुमचे इथं असेल ते नंबर ऑफ ट्रीज असतील किंवा काही जे प्रश्नात असेल ते इथं आणि इथलं प्रमाण आलेखाप्रमाणे याला आणि याला अर्धा मार्क असतो. जर हे लिहिलं नसेल तर अर्धा मार्क कट केला जातो. त्यामुळे हे प्रमाण लिहिणं किंवा नावं लिहिणं हे अत्यावश्यक आहे. आता आपण याच प्रॅक्टिस सेट मधील लास्ट जो प्रश्न आहे आपला तो प्रश्न पाहणार आहोत. सहावा प्रश्न बघा. सहावा प्रश्न काय आहे. मराठी मीडियमचे विद्यार्थी यशवंत एका आठवड्यात वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांसाठी खालील प्रमाणे वेळ देतो. या माहितीचा तपशील दाखवणारा स्तंभालेख योग्य प्रमाण घेऊन काढा. आता यांनी इथं आपल्याला प्रमाण दिलेलं नाही. मग अशा वेळी काय करायचं तर कमीत कमी संख्या किती आहे आणि जास्तीत जास्त संख्या किती आहे त्यावरून आपण ते स्केल ठरवायचं आहे. आता इथं बघा 35 मिनिटे 50 मिनिटे 1 तास 10 मिनिटे 1 तास म्हणजे 1.5 तास म्हणजेच तुमची इथं 60 आणि 30 90 मिनिटं झाली आणि 45 मिनिटे म्हणजे 90 मिनिटं जास्तीत जास्त आणि कमीत कमी 35 मिनिटे आहेत. जरी तुम्ही इथं 1 सेमी बरोबर 10 मिनिटे जरी घेतलं तरी सुद्धा तुमचा आलेख छान होणार आहे. किंवा 5 जरी समजा एखादा म्हटलं नाही मी 1 सेमी बरोबर 5 घेतो तरी सुद्धा चालते. पण जास्तीत जास्त आपला आकडा हा 90 आहे. त्यामुळं तो आलेख कसा होईल
बघा, म्हणून इथं 1 सेमी बरोबर 10 मिनिटे मी घेते. आता सेमीचे स्टुडंट हाच क्वेश्चन बघा. यशवंत gives different amounts of time as shown below to different exercise he does during the week. Draw a bar graph to show the details of his schedule using an appropriate scale. आता हा जो आहे आपल्याला, मग इथं 10 स्केल घेतलेला आपण, म्हणून काय येणार आहे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. आता हे आपल्याला काय आहे तर वेळ आहे, टाइम. तुम्ही इथं वेळ लिहा, टाइम लिहा आणि इकडं योगासन किंवा व्यायामाचे प्रकार. आता व्यायामाचे प्रकार जे आहेत त्या प्रकारांची इथं नावं येणार आहेत. पहिलं काय आहे, धावणे, योगासने, सायकलिंग, गिर्यारोहण, बॅडमिंटन, हे व्यायामाचे प्रकार आहेत आणि याच्यावरून आपण स्केल घेऊन हा आलेख काढणार आहोत. आता ही जी धावणी आहे हा किती मिनिटे आहे तर 35 मिनिटे आहे, म्हणजेच बघा 30. आता इथं स्केल 1 सेमी बरोबर 10 घेतलेला आहे, 10 मिनिटं, म्हणजेच आपल्याला एक रेषा म्हणजेच 1 मिनिट असं येते. म्हणून इथं 35 म्हणजेच 30 नंतर आपली 5वी रेषा येणार आहे. नंतर योगासने 50 मिनिटे. बघा, योगासने 50 मिनिटे आहेत. मिनिटे. सायकलिंग आपल्याला 1 तास 10 मिनिटे दिले. आता बघा 1 तास म्हणजे किती मिनिटे झाली आपली 60 मिनिटं झाली आणि वर 10 मिनिटं दिलेली आहेत, म्हणजे 60 आणि ही वरची 10 मिनिटं म्हणजे 70 झाली. झालेली. आणि गिर्यारोहण तुम्हाला 1.5 तास दिलेले आहे, म्हणजेच 1 तास आणि अर्धा तास, म्हणजे एका तासाची 60 मिनिटं आणि अर्ध्या तासाची 30. 60 + 30 90 मिनिट्स. 1 hour and half hour is 90 minutes. बॅडमिंटन 45 मिनिट्स. बघा, अशा पद्धतीनं हा आलेख आपला तयार झालेला आहे. या प्रॅक्टिस सेट मधील सर्व आलेख मी सोडवून दिलेले आहेत. यापूर्वीचा जो एक प्रश्न आहे तो 10चं 5चं स्केल घेऊन करायचा होता. 10चं केलेला आहे, 5चं मी समजून सांगितलेला आहे.
तो तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे आणि ह्याच्यातला राहिलेला लास्ट जो प्रश्न आहे तोही तुम्हाला होमवर्क साठी देत आहे। तर अशा पद्धतीनं अत्यंत सोपं प्रकरण हे आहे, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घ्या, कारण हे जर तुम्हाला आता 6th स्टँडर्ड मध्ये समजलं तर पुढील 8वी मध्ये तुम्हाला 9वी 10वी मध्ये सुद्धा तुम्हाला हा आलेखाचा प्रश्न आहे। त्यामुळे तुम्ही आता व्यवस्थित स्केल समजून घेऊन हे बार काढायचं, स्तंभ काढायचं हे लक्षात घ्या। अतिशय सोपं असं हे प्रकरण आहे। आज आपण इथंच थांबूया। माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडत असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। धन्यवाद।